चंद्रपूर तसा कोळशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच चंद्रपुरात आता भडका उडालाय, पण तो कोळशाचा नव्हे तर दोन नेत्यांच्या वादाचा। ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्याच पक्षातील आमदार जोरगेवारांमध्ये पार कलगीतुरा रंगलाय। नेमकं काय प्रकरण आहे हे बघूयात, या संबंधीचा हा विशेष वृत्तांत। चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार वाद पुन्हा चव्हाट्यावर। महापौर पदाचा तिढा सुटला, मात्र नेत्यांच्या कुरघोड्या कायम। मुनगंटीवार आणि जोरगेवार हायकमांडला जुमानत नाहीत। भाजपात सर्वत्र समन्वय, मग चंद्रपुरात वादाचं भिजत घोंगडं का? चंद्रपुरात महानगरपालिका निवडणुका पार पडल्या। काँग्रेस पक्ष ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेत महापौर बसवणार अशी स्थिती। मात्र विजय वडेट्टीवार आणि स्थानिक खासदार प्रतिभा धानोरकरांच्या वादात महाविकास आघाडीच्या घशातून भाजपनं अक्षरशः सत्ता हिसकावली। केवळ एका मताच्या फरकानं भाजपनं चंद्रपुरात आपला महापौर बसवला। ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला अनपेक्षितपणे पाठिंबा दिला, तर इतर नगरसेवक तटस्थ राहिल्यानं काँग्रेस पार तोंडावर आपटली। मात्र यानंतर सुरू झाली ती श्रेयवादाची लढाई। नवनियुक्त महापौर संगीता खांडेकरांनी पदभार स्वीकारला, त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते। मात्र यावेळी एक चेहरा दिसला नाही, तो म्हणजे स्थानिक आमदार आणि भाजपचे निवडणूक प्रमुख असलेल्या किशोर जोरगेवारांचा। इतकंच नाही तर नवनियुक्त महापौरांसह मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हाही आमदार जोरगेवारांना स्थान नव्हतं। यावर आता जोरगेवारांनी मात्र स्पष्ट नाही, पण होती नव्हती ती सर्व नाराजी बोलून दाखवली। हे खरं आहे की पदग्रहण सोहळ्याचं मला निमंत्रण नव्हतं। ज्या दिवशी त्यांना विजय झाला त्या दिवशी मी स्वतःहून त्यांचं स्वागत करायला गेलो तो दिवस, परंतु पदग्रहण सोहळ्याला त्यांच्याकडून काही निरोप नव्हता आणि जिथे अपेक्षित नसतं तिथे मी साधारणतः जात नाही, परंतु आमच्या शुभकामना आहेत। तर दुसरीकडे आमदार किशोर जोरगेवार हे क्रेडिट घेत असल्याचा सणसणीत टोला मुनगंटीवारांनी लगावला। ठीक आहे, त्याचा काय नाही, ॲग्रीमेंट कोणासोबत जागा, करार कोणासोबत जागा, स्टॅम्प पेपरवर करार आहे असं कोणीही काहीही ॲग्रीमेंट घेत का? ॲग्रीमेंट कोणी केलं हे माहीत असताना असं श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न कोणी केल्याने त्याचा फायदा होतो। आता चंद्रपुरात महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल काय होतं ते पाहूयात। भाजप 23, शिवसेना शिंदे गट 1, शिवसेना उबाठा गट 7, इतर 1, एकूण 32। तर विरोधकांकडे किती नगरसेवक होते तेही पाहूयात। काँग्रेस 27, जनविकास सेना 3, बसप 1, एकूण 31 जागा। केवळ एका मताच्या फरकानं भाजपनं महानगरपालिकेची सत्ता काबीज केली। काँग्रेसच्या हातून तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी स्थिती उद्भवली। दरम्यान महापौर पदाच्या वादात भाजपच्या किशोर जोरगेवारांनी देखील महापौर पदासाठी आपला उमेदवार दिला होता। त्यांच्यावर कारवाई होणार असा इशाराही मुनगंटीवारांनी दिलाय। काय करायचं हे पक्ष ठरवत असतो, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा। हे पार्टीला मला माहिती आहे, कारण मी प्रदेश अध्यक्ष राहिलो आहे। योग्य क्षणी पक्ष म्हणून बेशिस्त अनुशासनहीनता वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि कितीही मोठा नेता असला तरी त्याच्यावर कारवाई ही निश्चित होते। आता ती 1 महिन्यानी व्हायची की 1 वर्षांनी व्हायची। आता मुनगंटीवारांनी इशारा दिलाच, त्यामुळे जोरगेवार आणि मुनगंटीवारांमधील वाद पुन्हा पेटलाय। या वादाचा किती भडका होणार आणि त्यात भाजपचं किती नुकसान होणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, USN न्यूज।